नमस्कार मित्रांनो. पुढच्या महिन्यात म्हणजेच 1 एप्रिल पासून जी शासन जिवंत सातबारा मोहीम राबवणार आहे मित्रांनो, ती मोहीम नेमकं काय आहे मित्रांनो, बरोबर? तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले, तर ज्या मोहीममध्ये काय करणार आहे नेमकं, तर जे आपल्या गावातील मयत व्यक्ती असतील मित्रांनो, त्यासाठी काय करणार आहे माहितीये का? तलाठी अधिकारी तुमच्या गावात जे कोणी मयत व्यक्ती असेल त्याच्या अगोदर एक यादी तयार करणार आहे 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत. ती यादी काय करणार, ग्रामपंचायत मध्ये प्रकाशित करणार. त्याच्यानंतर मग तुम्हाला 6 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत काय करायचे, ते कागदपत्र जमा करायचे तलाठी अधिकाऱ्याकडे. नेमकं कोणते कोणते कागदपत्र जमा करायचे, त्यामध्ये जी मयत व्यक्ती असेल त्याचं मृत्यू प्रमाणपत्र, त्यानंतर वारस जेवढे असतील त्या वारस हक्क प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. त्याच्यानंतर वारस जेवढे असतील तेवढ्याचं आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचा रहिवासी पुरावा आणि एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला तलाठी अधिकारी यांच्याकडे जमा करायचंय. त्यानंतर तलाठी अधिकारी ते काय करणार मित्रांनो, 21 तारखेपासून तर पुढच्या महिन्यात म्हणजे मे पर्यंत, 10 मे 2025 पर्यंत त्या फेर नोंदीत म्हणजे दुरुस्त करणारे मयत व्यक्तीच्या नावावर वारस हक्कानं तुमचं नाव तिथे येऊन जाणार आहे.